नाव असेल आणि अमित बाबा ठवाल यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावर यायचं आपलं हार्दिक स्वागत आहे पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये. चला 5 ओव्हरच्या मॅचला सुरुवात करत आहोत. वेलकम बॅक पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं या पोमन बॉयज पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गेम आता ऑन होईल. मॅच इज ऑन. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला भिवंडी परिसरातील काल्लेर संघ, दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये नवगर संघ आहे. पहिला बॉल हवेत उडालाय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला झेल. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागला गेलाय. अक्षय याच्या खेळीला पूर्णविराम. विकेटची पडझड चालू राहिली. त्यानंतर जर पाहिले गेलं तर 7 कोणाची चांगली लाभली नाही आणि त्याच कारणास्तव घोडदेव संघाला पराभवाचा धक्का मात्र धाणीव संघाने दिला. वेल प्लेड टीम 94 धाणीव संघ आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचपर्यंत पोहोचलाय. काल्लेर संघ भिवंडी परिसरातील एक लोकप्रिय संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. भरपूर चांगले खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळते आणि पहिल्या बॉलवरती पहिला विकेट शरदच्या नावावरती मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. नो मैदानाच्या आत एंटर झाले मिस्टर सचिन. कुलवटव्याचा बॉल ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय. अक्षय सोनीची विकेट किती महत्त्वाची असेल या मॅचमध्ये पाहणं महत्त्वाचं राहीलच, कारण की अक्षय सोनी मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. असे बरेच पराक्रम विक्रम त्या फलंदाजाच्या नावं होते, परंतु जर पाहिले गेलं तर कागदोपत्री स्ट्रॉंग होऊन चालत नाही आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट हे पॉझिटिव्ह थिंकिंगने खेळावं लागते आणि त्याची विकेट गेल्यानंतर आता मात्र संघाचा डाव सावरण्यासाठी सचिन आणि दुसरा निलेश यांना आपण बघतायत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 ही धावसंख्या, ही परिस्थिती टीम जीतू पॅकर्स नवगर संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. लेफ्ट हँडर बॅट्समन मिस्टर निलेश स्ट्राईक एंडवरती ड्राईव्ह केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतील मिडऑफच्या बॉलपर्यंत. टर्डर सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. तत्पूर्वी एक सिंगल सहजरित्या सोप्या पद्धतीने कंप्लीट केली जाईल. खातं ओपन झाले ते म्हणजे निलेशचा देखील 3ची टोटल धावफटकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2च्या घरामध्ये. या स्पर्धेमध्ये गुड शॉट हेवी बॉल चेंडू यूज केले गेले. त्याच कारणाच्या षटकार आणि चौकार मात्र सातत्याने जात असताना दिसत आहेत. या पुढचा बॉल आक्रमण केले. शॉर्ट बॉल पिकअप शॉट बॉल सीमारेच्या पलीकडे षटकार. काय फटका खेळला होता. मनगटात पूर्णपूर ताकद होती. या बॉलवरती फोरम्स अफलातून पाहायला मिळतात. या बॅटरचे षटकार ठोकलाय. 6 धावा. धावसंख्या 8. फुलटस बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह पाहायला पडतो. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. लॉग ऑनच्या बॉलपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल. थोडीशी कोमल झाली. फेकी खराब झाली. बॅकिंग होईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर सिंगल होती. तिथे डबल मिळत आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या
धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 10 धावा धाव फटकावरती. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जितू बॅकर्स नवगोर या संघाला आपण बघतायत. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल बॉलवरती शॉट स्क्वेअर लेगला हा बॉल अडवला जाईल. 30 सर्कलच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जितू बॅकर नवगोर या टीमची धावसंख्या धाव फटकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. को इन्सिडेंट आकडा या ठिकाणी येतोय. 11 धावा, एक गडी बाद, एक षटकाच्या समाप्तीनंतर जितू बॅकर्स नवघर. गावाला कोमल बॉयज संघ गाजतय गावाला. कोमल बॉयजच्या नावाचा दर्रा चालतय पालघर जिल्ह्याला. कोमन बॉईजचा दरारा हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. गेली 34 वर्षे या स्पर्धेचं आयोजन नियोजन. हेमंत सरने उल्लेख केला की 34 वर्षांपासून जे नियम चालू आहेत तेच कंटिन्यू आम्ही यापुढे देखील ठेवणार आहोत. ज्याप्रमाणे मॅच जर ड्रॉ झाला, बराबर जर सुटला तर सुपर ओव्हर गेल्या 34 वर्षांपासून आम्ही खेळवतोय. जे पोल आहेत ग्राउंडच्या आतमध्ये, त्या पोलला जर लागला तर तुम्हाला धावा धावून पळून पूर्ण करायचे आहेत. लक्षात ठेवा, बॉल जर विकेट किपरने हातामध्ये स्टॉप केला तर तो बॉल तिथेच डिक्लेअर होईल. कुठल्याही प्रकारचा धाव आपण घेऊ शकत नाही आहेत. जर बॉल पकडून लगेच सुटला तर आपण तिथे धाव घेऊ शकतो. षटक क्रमांक 2 मध्ये टीमचे कॅप्टन अर्थातच दिलीप पहिला बॉल घेऊन तयार. पहिला बॉल ओव्हर पिच डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू सीमारेषे पार. इट्स आउट ऑफ दी पार्क. यूज सिक्सर. 6 धावा. जे षटकार आलाय. सचिन काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी करत असताना सचिनला आपण बघतायत. जितू बॅकर नवघर संघ नवीन खेळाडू जरूर त्या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त कामगिरी त्या संघाची राहिली आहे. कित्येक वर्षापासून जितूदादा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. कौतुक त्याही गोष्टीचे केले जाईल, कारण की एखादा संघ चालवणं सोपी गोष्ट नसते, परंतु ते जितूदादा त्यांच्या संपूर्ण टीमने करून दाखवले. ओहो, यावेळेला ऑफ साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्र आहे. शेवटच्या क्षणाला लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले होते, परंतु बॉलला थांबू शकले नाही आहेत. आणखीन एक तडाखा. फलंदाज बॅटर सचिन पाटीलच्या बॅटमधून चौकार. बॉल बीट केले गेले. आत्मविश्वास होता गोलंदाजाला की यापुढचा मी डॉट बॉल घेणारच, कारण की ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर चौकार आला, त्यावेळेला गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाने सांगितलं की यापुढचा महत्त्वाचा बॉल असेल आपल्या टीमसाठी. आला इथे डॉट बॉल. धावसंख्या धावफटकावरती 21. 3 बॉलच्या समाप्तीनंतर इथे शॉर्ट बॉल. पुल केले बॉलला. 2 क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील बॉल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक या पोमन बॉईज आयोजित पोमन चषकातील हा सर्वाधिक सुंदर फटका षटकार. आणि या स्पर्धेतील थँक्यू डीजे, या स्पर्धेतील 100 षटकार पूर्ण झालेले आहेत आणि 100वा षटकार सचिनच्या नावावरती या स्पर्धेमध्ये राहणार आहे. क्या बात आहे. कालच्या दिवसापासून सुरुवात झाली या स्पर्धेला. आजच्या दिवसातील ही 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि जबरदस्तरित्या 100 षटकार या मैदानावरती कंप्लीट झालेत. म्हणजे फलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रत्येक मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा करतायत, खर्च करतायत. गुरुदेव टीमच्या आपण साईडला पाहिलं 2 ओव्हरमध्ये 42 रने खर्च केल्या. कालच्या दिवसात कामतगर संघाला आपण पाहिलं, त्यांच्याही गोलंदाजाने जास्तीत जास्त धावा खर्च केल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये आता काल्हेर संघाला कमबॅक करायचं असेल तर एखादी विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून द्यावी लागेल.
27 धावा या धावफटकावरती लागल्यात. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.4 चेंडू फेकून झालेत. दुपारच्या सत्रानंतर विश नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करतात विश नेटवर्क्स. मोठमोठ्या स्पर्धा त्याने कव्हर केल्यात आणि एवढ्या दूरवरून एवढा लांबचा प्रवास येत असताना काहीतरी क्वालिटी ही विश नेटवर्कच्या माध्यमातून आहे हे मात्र पवन गावाने या ठिकाणी जरूर दर्शवून दिले. चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी. यस, नवीन बॉल. येस, पॉवर प्लेची ओव्हर आहे. नवीनच बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. दोन ओव्हरची मॅच आहे. अगदी 2 षटकं जर पाहिले गेलं तर पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळतात 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. आणि त्याच कारणाचं कुठेतरी जरी 5व्या बॉलवरती षटकार मारला, जर बॉल हरवला तर नवीनच बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. टेनिस बॉलचा नियमच आहे आणि त्या नियमला फॉलो करत असताना गेली 34 वर्ष हा पोमनगाव पुढे येत असताना दिसतोय. धावफटकावरती लागले 27. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप तयार. स्ट्रायकेटवरती सचिन. 8 बॉलमध्ये 26 धावा. आतापर्यंत सचिनच्या बॅटमधून वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा या बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. दिलीपच्या विरोधात आक्रमण करताना मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटीलच्या बॅटमधून आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे षटकार आला. 9 बॉलमध्ये 32 धावेवरती वैयक्तिक खेळतो आणि संघाची धावसंख्या 33 आहे. शेवटचा 3 बॉल. टीमचे कॅप्टन थोडीशी खराब गोलंदाजी करतायत. याही बॉलवरती षटकार आलाय. तब्बल 28 धावेंचं एक महागड षटक राहिलं. या षटकामध्ये 28 धावा आल्या. टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 39 धावा धावफटकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना जितू बॅकर्स नवघर संघ. ते बघाया पब्लिक स्टार पोईच्या नावाचा दर्रारा चालतंय पालघर जिल्ह्याला. पोईच्या नावाचा दर्रारा चालतंय पालघर जिल्ह्याला. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिले गेलं तर 19.50च्या करेक्ट रिक्वायर्ड 100ने खेळतायत. 39 धावा धावफटकावरती लागले आहेत. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये जितू पॅकर नवघर संघाला आपण मैदानाच्या मध्ये बघतायत. 10 बॉलमध्ये 38 धावा आतापर्यंत सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटक क्रमांक आता 3 मध्ये दाखल झाले. वैयक्तिक दुसरं षटक संघाचं 3रं मिस्टर शरद ज्याने 11 धावा देत असताना एक गडीबाद पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट जरूर केलेली ती ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये पाहूयात कमबॅक कशा प्रकारचा राहील, कारण की 39 बनल्यात. या ओव्हरमध्ये कमबॅक करणं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला निलेशने आत्तापर्यंत मैदानाच्या 12 बॉल फेकून झाले. त्यामध्ये फक्त एकच बॉल खेळलाय. त्या बॉलवरती सिंगल प्राप्त केले. दुसरा बॉल खेळण्यासाठी निलेश तयार. इथे जर पाहिले गेलं तर काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. छेडकाने केली. बॉलला मागे निघून जाईल. शॉर्ट थर्ड मॅनला बॉलला कॅरी केले जाईल. फेक होईल. तत्पूर्वी एक सिंगल येईल. एक धावेच्या माध्यमातून 40 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. हेमंतजी पाटील यांचा आवाज ऐकतात. याच परिसरातील एक उद्योजक आहेत, परंतु क्रिकेटची आवड, क्रिकेटच्या कॉमेंट्रीची आवड आणि त्या कारणास्तव सातत्याने कॉमन क्रिकेट असोसिएशन असो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हेमंतजी पाटील यांचा आपण आवाज ऐकतायत कालच्या दिवसापासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल इथे वाईट बॉल आहे. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. या व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती एक्स्ट्रा स्वरूपात जाऊन पोहोचते. स्कोर कार्डावरती 41 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. दुपार सत्रानंतर आमचे 20
नेटवर्कची टीम देखील उपस्थित झाले. दुपारच्या जेवणानंतर त्यांचं देखील स्वागत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला आहे व्हाईट बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हे मात्र पंचाने जरूर दर्शवले गेले. कालच्या दिवसापासून पंचांची भूमिका देखील फार महत्त्वाची राहिले. राजेश सरना आपण बघतायत, विशालजी नाईक असतील, मोंटीचे घोडेकर असतील, कौतुक करावं लागेल या पंचांचं. उलटच बॉल आहे, ऑनसाईडला टर्न केल्या बॉलला डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. वेगाने बॉलपर्यंत पोहोचेल, एक सिंगल प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. एकाच धावेवरतीसाठीच पाहावं लागेल. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 43च्या घरामध्ये 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. खूप चांगलं क्रिकेट या पोमनच्या नगरीमध्ये, पोमनच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच चांगली भव्य दिव्य आयोजनाची स्पर्धा, 50,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा शरद तयार. या पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. पायाने बॉल जणू काही अडवलाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवलाय. कदापि पायाने जर बॉल अडवला नसता तर एक्स्ट्रा कव्हरला चौकार देखील गेला असता, परंतु तसं काही नाही घडलं. थंड्या सकलच्या आतमध्ये मिडऑफला हा बॉल कॅरी केला गेला. तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 43 धावा, 44 धावा या धावफडकावरती लागल्या गेल्यात 44. या पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलाय. कदाचित बॉलने उंची घेतली नाही आणि त्याच कारणाने इथे फायदा झाला, अन्यथा चौकार गेला असता. कारण की आपण पाहिले या स्पर्धेमध्ये असे भरपूर रित्या जर पाहिले गेले तर धावा येत असताना दिसत आहेत. या बॉलवरती 2 धावा वाचवल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच स्कोर कार्डवरती 46च्या घरामध्ये 12 चेंडूत 41 धावा. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? जितू पॅकर्स नवगड्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना मिस्टर सचिन पाटीलचं पाहणं महत्त्वाचं राहील. 12 मध्ये 41 सचिन पाटीलने वैयक्तिक बनवल्यात. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे लेग स्टिक सोडून जाते बॉल. खराब गोलंदाजी. काले टीम कुठेतरी या विभागामध्ये या पंचकृषीमध्ये आल्यानंतर ॲज अ बॉलर म्हणून आत्तापर्यंत निवड थोडीशी चुकीची पाहायला मिळते, परंतु काले टीमला विसरून चालणार नाही आहे. आज भिवंडीच्या अगदी परिसरातून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्याकडे अनुभव आहे क्रिकेटचा आणि त्याच कारणाने या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. ड्राईव्ह केल्या पुढे एकदा ऑन साईडला डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक पोहोचतील. लॉंग ऑनच्या बॉलपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती साठीच पाहावं लागेल. जबरदस्त संघ पाहायला मिळतोय. कालेरचा देखील कमबॅक त्यांनाही करावी लागेल. एखादं षटक यावं, त्यामध्ये विकेट याव्या, धावा कमी खर्च व्हाव्यात. पुन्हा एकदा कालेर संघाचं कमबॅक केलं जाईल का पाहणं महत्त्वाचं राहील. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतायत, फर्स्ट इनिंगचा हा खेळ आपण बघतायत. धावा धाफडकावरती 48. पाहिलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जास्तीत जास्त वाईट चेंडू हे आपल्याला जरूर पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49च्या घरामध्ये. आत्तापर्यंत या षटकामध्ये जर पाहिले गेले तर 4 वाईट, टोटली 9 बॉल फेकून झालेत. यावेळेला हा 5वा वाईट बॉल असेल. खराब गोलंदाजी. लाईन कुठेतरी मिळत नाही आहे. एकदा काय काल्हेर संघाच्या गोलंदाज लाईन मिळाली तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अपेक्षित. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या धावफडकावरती 50. टीम जितू पॅकर्स नवघर. चला पुढचा मॅचचा टॉस देखील आपण पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर करणार आहोत. ओहो, इडे उडवलाय, वाट पाहिली आणि प्रतिस्पर्धी संघाची वाट लावली. आलाय षटकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत मिस्टर निलेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा या मात्र धाफडकावरती लागल्या गेल्यात. 1 गटाच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जितू पॅकर नवघर संघाला बघताय. आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि 4थ्या षटकामध्ये मिस्टर
प्रशांत आलेत. प्रशांतला आता प्रतिस्पर्धी संघाला शांत करावं लागेल, तशी गोलंदाजी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित असणार आहे. पहिलाच बॉल सुरुवात तर वाईटच्या स्वरूपातच पाहायला मिळते. 1+1 अवंतरच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 58 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती धावा बनतील पाहणं महत्वाचं. यापुढचा बॉल प्रशांत. इथे स्लोवर म्हणून बॉल होता, फसवले. चेंडूने उंची जास्त गाठले, लांबी कमी, क्षेत्ररक्षकात पोचलेत. डाऊन दी बॉल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागलेल्या 2 टीम जितू बॅकर्स नवघर संघाला इथे परतावं लागते. निलेशला डगआउटच्या दिशेने विकेट गॉन. फलंदाज बाद. चषकाचा पालघर जिल्ह्यातील एक मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा पाहायला मिळते. गेल्या 34 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन नियोजन या पोमनच्या गावामध्ये आपण बघत आहोत. आणि यंदा जर पाहिले गेले तर 50,000 रुपये पारितोषिक असणारी भव्य दिव्य स्पर्धा काहीतरी नवीन प्रत्येक वर्षी करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील. पाटील आले आहेत. पहिला बॉल ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक वेगळ्या बॉलपर्यंत पोहोचतील. 1 बाउन्स, चेंडूला कलेक होईल, फेक होईल. तत्पूर्वी एकच धाव प्राप्त केली जाईल. अक्षय दुसऱ्या धावासाठी पळतले होते, परंतु तिथे स्टॉप केले ते म्हणजे बॅटर सचिनने. 13 बॉलमध्ये 42 धावा केल्या आहेत. अजून देखील सचिनला संधी आहे अर्धशतक करण्याची. टीम शीटवर धावफटक्यावरती 59 धावा या मात्र धावफटक्यावरती लागल्या गेल्या. प्रशांतने कमबॅक केले षटकामध्ये. आजच्या दिवसात 7 मॅचेसचा शेड्यूल जो आहे तो मात्र कंप्लीट करायचा आहे. 14 चेंडूमध्ये 43 धावा, 42 धावा झुंजावते खेळी. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाला. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 60च्या घरामध्ये. बंद या मारुती काल्लेर या संघाला आपण बघतायत फिल्डिंग करत असताना. षटक क्रमांक 4थ्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. सनी 11 गोराई आणि त्यांच्या विपक्षात प्रकाश 11 खुचिवडे या 2 टीमच्या माध्यमातून या पुढचा महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यस, दोन्ही टीम रेडी आहेत ना? लगेच टॉससाठी आपण यायचं आहे. ओहो, यावेळेला जर पाहिले तर शरीरवेदी मारा अपील. इथे डायरेक्ट हिट. अक्षय पाटीलची विकेट धोक्यामध्ये. अक्षयला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. कालच्या दिवसाची सुरुवात झाली या स्पर्धेला. पहिला दिवस ओपनिंग झाली या खेळपट्टीची, ओपनिंग झाली या रंगमंचांची. आणि त्यानंतर ज्या आपण पहिल्या 2 मॅचेस पाहिल्या ना, तर चेस होताना धावा दिसल्या नाही आहे. त्यानंतर धावा चेस होताना दिसल्यात. आजच्या दिवसात देखील तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. 7 धावा धावफटक्यावरती जितू पॅकर्स नवघर या संघाला आपण बघताय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 गडी जरूर गमावल्यात, परंतु 7 धावा चांगल्या बेनिफिट देऊन जातील. अजून देखील 7 चेंडूचा खेळ मैदानाच्या शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये किमान 15 धावा जरी आल्यात तर 75-76चं टार्गेट होईल. दुसऱ्या बाजूला कदापि 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न टीम कालेर संघाच्या माध्यमातून केला जाईल. प्रशांतने या षटकात कमबॅक केले. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला शांत ठेवले. 4 धावा देत असताना 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. धीम्या गतीचा बॉल उडवलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, फटका हवेत आहे आणि तिथे प्रयत्न केले. चांगले प्रयत्न मी तर म्हणेन विकेट किपरच्या माध्यमातून केले गेले. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवघर संघाची धावसंख्या 63 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वारकात कान भाळा
थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 63 धावा धाफटकावरती लागल्या गेल्या. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये जितू पॅकर नवगर संघाला आपण बघतायत. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 5 मध्ये मिस्टर रोशन. पहिला बॉल जसा आला तसाच पाठवला, रिच मध्ये होता आणि आउट ऑफ दी पार्क केलाय. 6 धावेंसाठी फलंदाज आकाशच्या बॅट मधून आलाय षटकार. जणू काही फलंदाज तयारच होता हा फटका खेळण्यासाठी. एक मोठा फटका खेळायचा आहे आणि इथे ॲक्शन रिप्ले विश नेटवर्कच्या माध्यमातून चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला कॅप्चर केलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला पडते. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. धावसंख्या धावफटकावरती या षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते. 69 धावा. या पुढचा बॉल बॅट हातातून निसटले. कालच्या दिवसात देखील असं दृश्य पाहायला मिळालं, परंतु इथे नॉस्ट्रेक एंडच्या फलंदाजाने चुकी केले. मैदानाच्या आत धक्का लागेल आणखीन एक बॅटिंग करण्या टीमला. थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 7 वरती गणेश दाखल झालेत. हो, इथे स्विंग झालाय, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. चांगला बॉल, थोडीशी लेंथ मागे ठेवली. यावेळेला पिक करू नाही शकले फलंदाज. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये संपादित केला जातोय. षटक क्रमांक 5 वेळी आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर विकेट. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल आलाय. कमबॅक केले ओव्हरमध्ये. धावा कमी खर्च करताना दिसतात षटकामध्ये. या पुढचा बॉल याही वेळेला रेंज मध्ये होता. पुन्हा एकदा पाठवले सीमारेच्या पलीकडे. आकाश देखील आकाशाला गवसणी घालणारा षटकार ठोकलाय. 6 धावा. फलंदाज सेट झाल्यानंतर तुम्ही त्याच्या रेंजमध्ये चेंडू देऊ शकत नाही, हेच आकाशने दर्शवले गेले. पुन्हा एकदा समोर उडवलाय. उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. बॉल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. 6 धावा. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना देणारा हा भव्य दिव्य षटकार पाहायला मिळतोय आकाशच्या बॅट मधून. जितू पॅकर नवगर संघ खुश असेल आज. ज्याप्रमाणे बॅटिंग करत्या फलंदाज, ज्या बॅटिंगची अपेक्षा होती ती बॅटिंग तर झाले. क्या बात आहे. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. 81 धावा. ओहो, हवेत उडाला बॉल. मिस्टर स्ट्रोक आहे. आजच्या दिवसातील 84 धावांचा टोटल होता मोठा. इथे जाईल विकेट. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागला जितू पॅकर नवगर संघाला आणि पहिल्या डावाचा खेळ एकंदरीत समाप्तीवर झालाय. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जितू पॅकर नवगर या संघाची धावसंख्या 81 आणि 5 षटकामध्ये 82 धावा मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील टीम काल्हेर संघाला. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल आवाज ऐकणार हेमंतजी पाटील सरांचा. त्यापूर्वी या डावाचा ॲनालिसिस जर पाहिलं गेलं, अक्षय लवकर आउट झाले. अक्षय सोनवी जर असते धावसंख्या कदाचित 80च्या पलीकडे गेली असती. 81 तर झाले. दुसऱ्या बाजूला निलेशने चांगली सुरुवात केली. एक षटकाराच्या बॅटमधून आला. सचिन पाटीलने अफलातून कामगिरी करत असताना षटकारांची चौकारांची आतिषबाजी या डावामध्ये केली.
अक्षयला आपण बघितलं लवकर आउट झाले, योगेश देखील लवकर आउट झाले, आकाशने 3 षटकार मारले, त्याची विकेट गेली, गणेश नाही धावा करू शकले आणि तब्बल 81 धावा धाफडक्यावर लागल्यात. 82 धावेंचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यापुढचा महत्त्वाचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. हेमंतजी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील टॉस बॉक्समध्ये यापुढचा महत्त्वाचा मॅचचा टॉस करण्यासाठी. 2 बलाढ्य संघ सनी 11 गोराई, त्यांच्या विपक्षात प्रकाश 11 खोचिवडे या 2 टीमच्या माध्यमातून टॉस. दोन्ही टीम कॅप्टन लगेच आपण टॉससाठी घ्यायचं आहे. या टॉस बॉक्समध्ये बेस्ट ऑफ गोराई वर्सेस प्रकाश 11 खोचिवडे या 2 टीममध्ये पुढील मॅच आजच्या दिवसातली ही 5वी मॅच आहे आणि पहिल्या फेरीतली ही 4थी आणि शेवटची मॅच असेल. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं आहे. प्रकाश 11 खोचिवडे टीम कॅप्टन लगेच टॉससाठी या आणि बेस्ट ऑफ गोराई टीम कॅप्टन आपण सुद्धा लगेच टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉससाठी या आणि हा टॉस केला जाईल तुषार तांगडी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी आपण लगेच यायचं आहे आणि श्री तुषार तांगडी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. खोचिवडे टीम कॅप्टन चला लगेच या. एका बाजूने पोमन बॉईज पोमन ज्यांचं हे आयोजन ही ट्रॉफी आपण बघतोय, दुसऱ्या बाजूने जतीन देवलेकर यांचं SK स्पोर्ट. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? गोरे टीम कॅप्टन कॉल करतील. SK स्पोर्ट इज कॉल अँड SK स्पोर्ट आलेला आहे. टॉस जिंकले तो गोराई टीमने. 5 षटकाचा सामना निर्णय काय? बॉलिंग असेल. यस थँक्यू सो मच. ड्रेसिंग कंपल्सरी आहे हे लक्षात घ्यायचं आहे सर्व टीमने. आणि बॉल जर विकेट किपरने कलेक्ट केला, डॉट बॉल असेल तो डेड बॉल तिथेच संपेल. विकेट किपरच्या हातामधून बॉल निसटला तर स्ट्राईक चेंज किंवा रन काढू शकता. त्यानंतर सामना बरोबरीत जर सुटला तर सुपर ओव्हर असेल आणि वायर किंवा इलेक्ट्रिक पोलला जर बॉल लागतो तर पळून तुम्ही धावा पूर्ण करायच्या. चौकार गेला तर चौकार नक्कीच घोषित केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. नंदन पाटील आणि प्रशांत स्ट्राईक एंडला नंदन पाटील आहे, प्रशांत नॉन स्ट्राईक एंडला आहे. ही सलामीची जोडी आपण बघतो बंद्रे मारुती खाल्ले टीमसाठी. आणि नंदन पाटील यांनी जर लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर कैलास भगत यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक देईल. आणि बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर अभय येतोय. पहिला बॉल अभय बॉल बघितला, पहिला सपटून टाकतो. हा बॉल गती चांगली होती, बाउन्स चांगला मिळतो आणि या विकेटवर जर आपण बघितला बाउन्स बॉल जास्त होताना दिसतोय. पहिलाच बॉल डॉट जातोय. नंदन पाटीलचा जर आपण विचार केला तर बंद्रामारुती काल्ले टीमचा एक मजबूत चांगला खेळाडू म्हटला जातो आणि पॉवर प्लेचा बादशाह म्हटला जातोय नंदन पाटील याला. पॉवर प्लेमध्ये खास करून चांगली बॅटिंग करतोय. चौकार भरपूर त्याच्या बॅटमधून आता आलेले आहेत. फिनिश टाइम फटका हा बेता आहे. या वेळेला स्वतः गोलंदाज जातोय आणि अतिशय चांगला कॅच, विकेट जाईल. दुसऱ्याच बॉलवर विकेट जाते आणि 0वर बाद होतोय. नंदन पाटील इज आउट.
अभयचा हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल होता आणि ऑन साईडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, थोडंसं वरचं एज लागला बॅटचा, बेस्ट टाइम फटका, स्वतः गोलंदाज जातोय आणि अतिशय चांगला कॅच घेतोय, कॉटन बोल्ड आउट केला जातोय तो नंदन पाटील. एक महत्वपूर्ण विकेट जाते ती बंद्रामारुती काल्ले टीमची. 3 धावांची पॅनल्टी या ठिकाणी जितू पॅकर 90 टीमसाठी लागलेली आहे. कारण त्यांचा तो स्कोअर लेगच्या दिशेने जो खेळाडू आहे त्याचे टी शर्टचा कलर थोडा वेगळा आहे. कंपल्सरी वाईडला डिझाईन आहे असं आमच्यापर्यंत सूचित केलेलं आहे आयोजकांनी. पॅटर्न अगदी वेगळा आहे तो. 3 रनची पॅनल्टी असेल, 3 रन ॲड केले जातील पहिली ओव्हर संपल्यानंतर बंद्रामारुती काल्ले टीमच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा अभय, हुकचा फटका आहे, चांगला फटका आहे, लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल आणि बाउंसच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स, 4 रनसाठी चौकार. बॅटिंगसाठी आलाय हा, बघितला आखूड टप्प्याचा बॉल, थोडासा उंची घेणारा बॉल जरूर होता आणि रिकी पॉन्टिंगच्या स्टाईलमध्ये हा फटका खेळला होता फलंदाज कुणाल तरेने. चौकारासाठी 4 ने ऑफ द मार्क होतोय कुणाल आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते सुद्धा 4 वर. 1 गडीच्या मोबदल्यात 4 धावा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अभय भरपूर जलद गतीने बॉलिंग टाकतोय, वेगवान गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता, मिड विकेटला बॉल खाली, फिल्डर येतोय, थोडंसं जजमेंट चुकलंय, बॅलन्स व्यवस्थित बनवलाय, पोझिशन चांगली घेतली नव्हती. त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने उभा होता योगेश, याच्याकडून थोडीशी चुकी होते. एक जीवनदान मिळते कुणाल तरे याला, 1 रन मिळते, 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 5 रन. कधी कधी पॅनल्टी सुद्धा महागात पडलेली आहे, पण क्रिकेटमध्ये बघितले त्यामुळे जे नियम असतात टुर्नामेंटचे त्या नियमानेच तुम्ही खेळलं पाहिजे. अभय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म होतं विकेटने, हो ऑन साईडला खेळायचं होतं, ह्या वेळेला चुकतो फलंदाज प्रशांत होता. स्ट्राईक एंडवर डॉट बॉल जातोय. एक आणखीन महत्त्वाची बाब अशी आहे की आपण बघितलं की ऑफ स्टंप किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवलेला आहे तो गोलंदाज अभयने, चांगली गोलंदाजी करतो. जरूर एक चौकार आला, मात्र त्यानंतर सुद्धा आपण बघितलं कमबॅक अतिशय चांगलं केलंय अभयने. पुन्हा अभय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, अंतिम बॉल घेऊन जाईल, सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, यावेळेला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जातोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय, फिल्डर जातोय त्या ठिकाणी फिल्डिंग करू होईल, बॉल थ्रो होईल, तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक मोठं टार्गेट चेस करत असताना फक्त 6 धावा झालेल्या आहेत, मात्र 3 धावा ॲड केल्या जातील आणि एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर बंद्रामारुती काल्ले टीमची झालेली आहे ती 9 धावा. 9 लॉस ऑफ 1 विकेट. यस, 10 रन्स शेवटच्या बॉलवर 2 धावा पडून पूर्ण केल्या होत्या. 10 रन्स धावफलकावर लागतात. टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट एक मोठा आहे, 82 रनचं टार्गेट आहे. आता जर रिक्वेअर रन रेट आपण जर पाहिला तर 18च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल बंद्रामारुती काल्ले टीमला. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स आलेले नाही आहेत, याचं कारण अचूक टप्प्याने बॉलिंग केली अभयने. कॉटन बोल्ड आउट केला नंदन पाटील, ज्याला पॉवर प्लेचा बादशाह म्हटला जातो, पॉवर प्लेमध्ये काही न बनवता बाद झाला, तो एक मोठा हादरा लागला बंद्रामारुती काल्ले टीमला. बॉलिंगसाठी येतोय क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलर वृषभ येतोय. वृषभ कॅप्टन आहे. कॅप्टन वृषभ पहिला बॉल घेऊन जाईल लेफ्ट आर्मनी. ओ कोलवट टप्प्याचा बॉल बघितलं, यॉक केलं होतं, लेफ्ट आर्म लेग स्पिन बॉल अतिशय चांगला टाकतोय वृषभ. आज कॅप्टन आहे तो या टीमचा, जितू पॅकर्स 90 टीमचा.
बॅटिंग जितू पॅकर टीमने जबरदस्त केली. अक्षय सोनी लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर सचिनने कमालीची बॅटिंग केली. आज रनअपमध्ये मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल ऋषभ. सचिनचा जर आपण विचार केला तर सचिनने जबरदस्त धावा ठोकल्या होत्या. 42 रन 14 बॉलमध्ये अटॅकिंग बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. चांगला इम्प्रोवाइजून फटका आहे, शफल झाला आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ लॉंग लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. भरपूर शफल झाला होता आणि एक इम्प्रोवाइजून स्ट्रोक केला होता फलंदाज कुणाल तरे. हा दुसरा चौकार येतो कुणालच्या बॅटमधून. दोन्ही चौकार आपण बघितले. प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर 25 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची. जवळजवळ 8 षटकार ठोकावे लागतील 12 बॉलमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी. बंद्र्यामारुती काल्हेर टीमला सुरुवात चांगली झाली नाही. नंदन सारखा चांगला फलंदाज सुरुवातीलाच बाद झाला. प्रशांत सुद्धा थोडंसं स्ट्रगल करत असताना त्यांनी बॅटिंग केली. 31 लॉस ऑफ 3 विकेट. आणि बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर योगेश. क्रमांक 4चं षटक आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक असेल योगेश याचं, कारण 2 षटकांचा जो कोठा होता अभयने पूर्ण केलेला आहे. लेफ्ट आर्मनी पूल केले, हवेत बॉल. मिड विकेटला फिल्डर आहे. सोपा कॅच मिड विकेटचे फिल्डरसाठी. आकाश त्या ठिकाणी होता. विकेट आणखीन जाईल. 4था फलंदाज बाद होतोय बंद्र्यामारुती काल्हेर टीमचा. फलंदाज शरद इज आउट. शॉट होता आणि सहज सोपा कॅच आकाशसाठी, जसं प्रॅक्टिस कॅच होता. अतिशय चांगलं जज, चांगला कॅच आणि विकेट जाते शरद पाटील याची. 4था फलंदाज बाद होतोय बंद्र्यामारुती काल्हेर टीमचा. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी बंटू. वेलकम वैभव म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पवन बॉयज पवन आयोजित पवन बॉयज ट्रॉफी 34वं वर्ष. 34 वर्षाची ही परंपरा कॉमन क्रिकेटमधली एक मोठी स्पर्धा आणि भरपूर लांब दचक चालणारी ही स्पर्धा आहे. कारण 34 वर्ष सातत्याने स्पर्धेचं आयोजन करणं एवढी सोपी गोष्ट नसते, कठीण असतं. मध्ये ही कठीण बाब सोपी करून दाखवलेली आहे ती पवन बॉयज पवन टीमने. मला वाटते ही 3री जनरेशन असेल ज्याने हे आयोजन कंटिन्यू ठेवलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर योगेश. लेफ्ट आर्मिंग राऊंड विकेट. यावेळेस बॉडीला रोल केलं होतं, खेळण्याचा होता प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल फाईन लेगला जातो. वाईडचा इशारा, कारण डाऊन डी लेग हा बॉल होता. अतिरिक्त 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोचेल धावफलकावर 32 रन 32. आणखीन एक स्पर्धा कॉमन क्रिकेटमध्ये जी भरपूर वर्षापासून चालू आहे ती यंगस्टर ट्रॉफी 25-26ला तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस क्रॉस फॅटिस शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला बॉल जातोय. फक्त 1च रन मिळेल आणि लेग बाईटचा इशारा होतो पंचांचा. 2 अंपायर दिसतात आपल्याला. मोंटी घोडेकर यांचा इशारा झाला होता. चौतीस धावा धावफलकावर 34. टॉपिश लागले. यावेळेला आणखीन एक कॅच होईल का? थोडासा अडथळा होता त्यामुळे कॅच होऊ शकला नाहीये. सचिन पाटील त्या ठिकाणी होते. काय आज जबरदस्त बॅटिंग केले सचिनने, जो फाईन लेगच्या दिशेने उभा होता. 1 रन पुन्हा एकदा ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. सिंगलनी कुठल्या प्रकारचा प्रभाव पडणार नाहीये. जितू पॅकर 9 टीमवर टीमचं टोटल झालेलं आहे ते बंद्र्यामारुती काल्हेर टीमचं 35 रन 35. लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा यूट्यूबवर पूर्वरत आपण ही टुर्नामेंट ही स्पर्धा आपण बघू शकतोय. विश network.in वर आपण ही स्पर्धा बघू शकतोय. फटका चांगला आहे. मिड विकेटला मात्र फिल्डरला सरळ शोधलाय आणि तिथल्या फिल्डरने अतिशय चांगला कॅच घेतलाय. अभय होता.
चांगला कॅच, विकेट जाईल, विकेट नंबर 5 डाऊन. पण रेडी राहायचं आहे. बेस्ट ऑफ गोराई वर्सेस प्रकाश 11 खोचिवडे या दोन टीममध्ये खोचिवडेची टीम भरपूर दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल आपल्या परिसरामध्ये. आणि प्रकाश 11 हे नाव मी फार लहानपणापासून ऐकतोय. नवीन खेळाडू नक्कीच असतील. एक वेळ असं होता विजय विवेक सारखे चांगले खेळाडू प्रकाश 11 खोचिवडे टीममध्ये खेळत होते आणि खोचिवडे टीम नंबर 1 ची टीम म्हटली जायची टेनिस क्रिकेटमधली. तीच यावेळेस बघितलं आपण थोडंसं बाहेर निघाला. बॉलला वाईटचा इशारा आहे, नो बॉल आहे, नो बॉलचा इशारा पंचांचा. कारण पिचच्या बाहेर हा बॉल पडला होता, लाईनच्या बाहेर पडल्यामुळे नो फ्री हिट असेल. हो यावेळेला चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल अतिशय चांगला टाकतोय गोलंदाज योगेश. अंतिम एक बॉल शेष योगेशच्या या षटकामधला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट शफल झाला, हुक केलं बॉलला, थोडंसं मिस्की हुक शॉट आहे. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 40 रन झालेले आहेत. आणि उर्वरित जर आपण बघितलं तर एक षटक शिल्लक आणि एक षटकामध्ये तब्बल 42 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि आता आव्हान कठीण नाही तर अशक्य झालेलं आहे ते बंद्रामावरती काल्ले टीमसाठी. मोठ्या लक्षात ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करताना त्यावेळेस सुरुवात तुमची चांगली व्हायला पाहिजे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ते 3 ओव्हरमध्ये रन्स भरपूर कमी आले होते. पहिल्या खास करून अभयची स्तुती करावी लागेल, कारण अभयने जी गोलंदाजी केली, 2 षटक टाकले पहिल्या 3 ओव्हरमध्ये आणि 2 षटकामध्ये तब्बल फील्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. तब्बल फक्त 14 रन खर्च केले, 2 विकेटसुद्धा मिळवल्या आणि त्याच ठिकाणी बंद्रामावरती काल्ले टीम बॅकफुटला गेलेली आहे. 42ची आवश्यकता, 43 झालेले. काल सुद्धा म्हटलं की मात्र ती पहिली इनिंग होती आणि त्या पहिली इनिंगमध्ये ऋतुराज गायकवाडने हा कारनामा केलेले. एक नो बॉल पडला, लगातार 7 षटकार ठोकले. टेनिस क्रिकेटमध्ये जगदीश नाईकने हा कारनामा भिवंडी क्रिकेटमध्ये केलेला आहे आणि त्याने सुद्धा लगातार 7 षटकार ठोकले होते. एक नो बॉल पडला होता. 42ची आवश्यकता अंतिम 6 बॉलमध्ये. लेफ्ट आर्मने टॉप एज लागले. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होताना दिसत नाही कुठल्या बॅटरचं. खास करून आपण बघितलं तर एकच धाव मिळेल. 41ची आवश्यकता, 5 बॉल शेष आहेत. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो अशी अपेक्षा होती प्रेक्षकांची. बंद्रामावरती काल्ले टीम एक मजबूत टीम आहे, ज्या टीमकडून एक चोख प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजी अचूक टप्प्याने झाली, फिल्डिंग अतिशय लाजवाब कमालीची झाली आहे, त्यामुळे रोखलं जाते या ठिकाणी बंद्रामावरती काल्ले टीमला. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन मिळेल. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 42 रन्स. 40ची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत ते 5 अठ्ठे मारावे लागतील. यावेळेला गतीमध्ये थोडंसं मिश्रण, टर्न सुद्धा केलं बॉलला. एक चिकी सिंगल कंप्लीट केले जाते. लेग बायचा इशारा अंपायर विशाल नाईक सर यांचा. एक रन जुळते टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोचेल 43वर. 39ची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण ही स्पर्धा बघू शकतो. पोमन आयोजित ही पोमन बॉयज ट्रॉफी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड, मात्र फिल्डरला शोधलाय. चांगला कॅच, विकेट जाईल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय बंद्रामावरती काल्ले टीमचा. फलंदाज आउट.
आणि बंडूची बारी या ठिकाणी समाप्त होते आणि फक्त आपण म्हणू शकतोय की ही मॅच पूर्णपणे जिंकलेली आहे ती जितू पाकर नवगड भाईंदर या टीमने भरपूर वर्षापासून या स्पर्धेमध्ये येते आणि चांगलं कामगिरी प्रत्येक वर्षी भाईंदर टीमची झालेली आहे, नवगड टीमची झालेली आहे. या टुर्नामेंटमध्ये 34 वर्षामध्ये 12 ते 15 वेळा फायनल मॅच त्यांनी खेळलेली आहे आणि चॅम्पियनसुद्धा भरपूर वेळा झालेली आहे. एक चांगली टीम म्हटली जाते. खेळाडू भरपूर बदलले त्यांचे, मात्र नवीन जे येणारे खेळाडू आहेत ते सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतात. अंतिम बॉल किती शेष 2 बॉल शेष असतील. फुलटॉस बॉल जरूर मात्र टर्न करत होता ऑन साईडला. चुकतो फलंदाज. आपल्या फॉलमध्ये चांगली फिल्डिंग. अंतिम 1 बॉल शेष. 44 वर 6 ही स्थिती आहे सध्या आपण बघतोय आणि एक अंतिम बॉल शेष. औपचारिकता शेवटचा बॉल पूर्ण करण्याची. हा सामना पूर्णपणे जिंकलेला आहे तो जितू पॅकर नवगड टीमने. शेवटचा बॉल लेफ्ट आर्मने टाकेल गोलंदाज महेश. फटका तर चांगला आहे मात्र हा शेवटच्या बॉलवर येतोय षटकार. दिवा विझल्यानंतर तेल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवातीला इनिशियल ओव्हरमध्ये अशा प्रकारची बॅटिंग व्हायला पाहिजे होती मात्र ती झाली नाहीये आणि या ठिकाणी या स्पर्धेमधून बाद होताना दिसते आपल्याला मंदिरावरती काल्ले टीम. हडलक दिलीप पाटील, हडलक नंदन पाटील अँड ऑल टीम मंदिरावरती काल्ले टीम. तुम्ही या ज्या स्पर्धेमध्ये भाग दर्शवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पोमन बॉयज पोमन तर्फे. अँड कॉंग्रॅच्युलेशन नवगड टीम